नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. आईच्या उपचारासाठी गावी निघालेल्या आजरा तालुक्यातील कागिनवाडी इथल्या डॉक्टर तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी 9च्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ग्रामपंचायत हद्दीतील पीराच्या दर्ग्यासमोर घडला. मृत्यू झालेल्या 29 वर्षीय डॉक्टरचे नाव प्रसाद दिनकर बुगडे असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की आजरा तालुक्यातील कागिनवाडी इथला प्रसाद दिनकर बुगडे हा मिरज इथं वैद्यकीय व्यवसाय करत होता. आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे असल्याने तो आज सकाळी आपल्या दुचाकी क्रमांक MH09GV 8059 वरून मिरजहून दवाखान्याकडे निघाला होता. तो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली गावच्या हद्दीतील पंचगंगा नदीजवळील पीराच्या दर्ग्याजवळ आला असता अज्ञात ट्रकने त्याच्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. प्रसाद याला 3 बहिणी असून त्याच्या वडिलांचे 6 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. प्रसाद हा अभ्यासात हुशार होता. त्याचे 10वी पर्यंतचे शालेय शिक्षण गावातच झाले होते, तर 12वीचे शिक्षण गडहिंग्लज तर वैद्यकीय शिक्षण कवठे महाकाळ इथे झाले होते. तो आपल्या डॉक्टर बहिणीकडे मिरज इथे राहत होता. बहिणीनेच त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. प्रसाद याच्या आईच्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी त्याने आईला गावावरून फोन करून तावडे हॉटेल इथे येण्यास सांगितले होते. तेथून ते दोघे मोटारसायकलवरून कणेरी मठातील दवाखान्यात उपचारासाठी जाणार होते. पीर दर्गा ते तावडे हॉटेल असे 1 किलोमीटरचे अंतर राहिले असतानाच आईच्या भेटीविनाच प्रसादचा अपघाती मृत्यू झाला. प्रसाद हा कुटुंबात सर्वात लहान असला तरी त्याच्या कुटुंबियांची सर्व जबाबदारी त्याच्यावरच होती.